श्लोक 38. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जय ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. अर्थ: सुख दुःख, लाभ हानी, जयापजय ही समान समजून तू युद्धाला उद्युक्त हो, जेणेकरून तुला पाप लागणार नाही. विवरण पाहूया. येथे श्रीकृष्ण अर्जुनाला युद्ध कर असा आदेशच देत आहेत आणि युद्धात केलेल्या हत्येचे पाप तुला लागणार नाही असा दिलासा सुद्धा देत आहेत. कारण हे युद्ध बहुजनहिताय आहे. या युद्धामध्ये धर्माचे रक्षण हा उदात्त हेतू आहे. देव आणि धर्म तसेच देश आणि प्रजारक्षण हे क्षत्रियांचे मुख्य कर्तव्य आहे. आणि कर्तव्याचे म्हणजेच स्वधर्माचे आचरण केले तर माणसाला कधीही पाप लागत नाही. येथे कोणा एकाचा व्यक्तिगत स्वार्थ साधायचा उद्देश नाही. कोणाचा वध करणे हे सत्कर्म निश्चितपणे नाही. कारण जर स्वार्थासाठी कोणाचा खून केला तर तो गुन्हा आहे. पूर्वीच्या काळापासून आजपर्यंत खुनासाठी फाशीची शिक्षा सांगितली आहे. पण युद्धात शत्रूचे सैन्याबरोबर शत्रू पक्षाचे सैन्य मारणे हे पाप नाही. उलट जो वीर जास्त संख्येने शत्रूला कंठस्नान घालेल त्याचा देशवासीय लोक सन्मानच करतात. त्याला देशात समाजात आदराचे मानाचे स्थान प्राप्त होते. आणि श्रीकृष्ण तर सांगत आहे की इहलोकी असे मानाचे स्थान प्राप्त केलेला वीर स्वधर्माचे पालन केल्याने मृत्यूनंतर सुद्धा स्वर्गातच वास करतो. अर्जुनाचे निमित्ताने श्रीकृष्ण जणू सर्वांना आपल्या देशाचे धर्माचे रक्षण करावे असा आदेश देत आहेत. आपल्या देशाचे हिताविरुद्ध कारवाया करणाऱ्या शत्रूला ताबडतोब शासन करावे. आपल्या अगणित स्वकीयांची हत्या टाळण्यासाठी थोड्या शत्रूची हत्या करणे हीच खरी अहिंसा आहे. आपण लोकांनी अहिंसेचा अतिरेक केल्यानेच आपला देश हजारो वर्षे पारतंत्र्यात दुःख भोगत राहिला. खरे तर देशाचा घात होत असेल तर प्रसंगी पापकर्म सुद्धा करावे. आपले राजे लोक गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून विरुद्ध मिरवत असत. पण देशाविरुद्ध समाजाचे अहिताचे काम करणाऱ्या ब्राह्मणाला सुद्धा शासन करावे. त्यात ब्रह्महत्येचे पाप लागणार नाही. कारण यामध्ये ब्राह्मण सुद्धा स्वतःचे धर्माविरुद्ध वागत असतो, म्हणून त्याला शासन करणे योग्यच आहे. कोणत्याही वचनाचा अर्थ नीट लक्षात घेतला पाहिजे. तसेच अहिंसा परमो धर्माचा अर्थ आहे. जास्तीत जास्त लोकांचे हित होईल यासाठी एखाद्याची हिंसा करणे हीच खरी अहिंसा आहे. या दृष्टिकोनातून विचार केला तर देशबांधवांना वाचविण्यासाठी शत्रूला मारणे हे पाप नाही. स्वतः श्रीकृष्णाने तर त्याचे मामाला अशा प्रकारचे देहदंडाचे शासन केलेले आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. कृष्णाची भक्ती म्हणजे त्याच्या नावाचा नुसता जप करणे नव्हे, तर त्याने केलेल्या आचरणाचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून त्याचे आचरण करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच त्याची खरी भक्ती आहे. स्वार्थ सोडून कर्म केले तर माणूस स्वतःच्या सुखदुःखाचा लाभ व तोटा यांचा विचार करीत नाही. म्हणून अर्जुनाने जर निस्वार्थी भूमिकेतून युद्ध केले तर त्याला कर्तव्य पार पाडल्याचे समाधान मिळेल. मग जय मिळो वा पराजय हो, त्याची खंत वाटण्याचे कारण नाही. कारण तो तर दैवाधीन आहे. असे असले तरी आपले काम आपण अत्यंत प्रामाणिकपणे व आटोकाट प्रयत्न करूनच केले पाहिजे. युद्धात मिळणारा जय पराजय आपल्या हातात नसला तरी सैनिकाने जीव ओतून प्राणाची बाजी लावूनच लढले पाहिजे. युद्धाचा विचार करताना सर्वप्रथम जय पराजय यांचाच विचार केला जातो. त्याचा परिणाम म्हणजे लाभहानी आणि लाभहानी यांचा परिणाम सुखदुःख असतो. पण सुखदुःख हा आपल्या युद्धाचा उद्देश नाही, तर कर्तव्याचे पालन हा मुख्य व महत्त्वाचा उद्देश आहे.
येथे निष्काम बुद्धीने केलेले स्वकर्म महत्त्वाचे आहे. ते केल्यास पाप लागणार नाही, असा भगवंताचा उपदेश आहे. गीतेमध्ये परमार्थाची विलक्षण कला आहे. त्यामुळे प्रत्येक मनुष्याला त्याचे परिस्थितीत राहून शास्त्रविहित व्यवहार करून आपले कल्याण साधता येते. आपल्या इतर अनेक ग्रंथातून एकांतवास, ब्रह्मचर्य, तपश्चर्या, सर्व संग परित्याग यांची महती गायलेली आहे. पण गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, आपण जेथे आहात, ज्या ज्या मताला आपण मानता, जो सिद्धांत आपल्याला पटला आहे, किंवा जो धर्म, संप्रदाय, वर्ण, आश्रम याला आपण मानता, त्याच ठिकाणी राहून गीतेच्या तत्वाप्रमाणे आचरण कराल तर आपले कल्याणच होईल. अनेक वर्षांची तपश्चर्या करून ऋषीमुनींनी जे साध्य केले तेच परमात्म तत्व आपण गीतेच्या उपदेशाप्रमाणे आचरण केल्याने आपल्याला प्राप्त होईल. सिद्धी असिद्धी यामध्ये सम राहून निष्काम भावपूर्वक कर्तव्याचे पालन हाच तो मुख्य उपदेश आहे. युद्धापेक्षा कठीण किंवा घोर परिस्थिती दुसरी कोणती असू शकते, पण तेथे सुद्धा समवृत्ती ठेवून कर्तव्य केले तर आपले कल्याणच आहे. अर्जुन आपले युद्धाचे कर्तव्य टाळू पाहत होता. ही गोष्ट त्याचे अहित करणारीच आहे असे भगवंत त्याला सांगत आहेत. इथे थांबूया. धन्यवाद.